देवी आई, एक कोड सुटत नाही तोवर दुसरं कोड येऊन समोर ठेपतंय. आता हे निरती देवीचं कोड कसं सुटणार? दिवसेंदिवस हे युद्ध अजून कठीण होत चाललंय. पण काहीही झालं ना तरी सुद्धा आम्ही माघार घेणार नाही आहोत. आजी, मला वाटलं नव्हतं की तू येशील. तू म्हणाली होतीस ना की हे युद्ध तुमचं तुम्हाला लढायचंय. त्यामुळे जरा शंका वाटत होती की यावेळेस तुझी मदत मिळेल. पण तू आलीस आजी. मी तुझा हात धरून तुला चालवू शकत नाही मीरा, पण योग्य वेळी तुला मार्ग नक्कीच दाखवू शकते. आजी, ते ती चिरतारुण्य देणारी देवी आहे. काय? निरती देवीबद्दल जाणून घ्यायचं आहे ना तुला? हो. पुढे काहीही विचारू नकोस, कारण यापुढचं सगळं तुला निरती देवीच सांगेल. पण मीरा, त्यासाठी तुला निरती देवीला प्रसन्न करावं लागेल. आजवरच्या तुझ्या या सगळ्या संघर्षातलं हे सगळ्यात मोठं आणि कठीण आव्हान असेल. आणि कदाचित तुला अशक्यही वाटेल. एका अणू एवढी शक्यता आहे की तू निरती देवीला प्रसन्न करू शकशील. प्रयत्नांती परमेश्वर. जोपर्यंत प्रयत्न सुरू असतात तोपर्यंत आशा जिवंत असते. अथर्व, काम करतोयस? हे जरा ऑफिसचं काम चालू आहे. तुला काही काम होतं का? नाही नाही, सहजच असंच विचारलं. वेदा काय अभ्यास करते का? वेदा, काय ग, काय करतेस? अभ्यास? वा, गुड गर्ल. मी असं ऐकलंय तू चित्रकलेत एकदम फेमस झाली आहेस. असं काही नाहीये. आजी, तुला कोणी सांगितलं? मला कळतात गोष्टी. तुझे चित्र दाखव ना मला. हो, दाखवते ना. हा,